नि सा गा pani pani ga pa pada pada ga ni pa sa ni sa ga pani pani ga pa pada pada ga ni pa sa ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार श्रोते हो, मी आरजे निशा रेडिओ MPSC गुरुच्या व्यक्तिविशेष सत्रात तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष हे सत्र नेहमी ऐकत असतो. त्यामध्ये आपण सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे व त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर आणि महान व्यक्तींची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेत असतो. चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका थोर व्यक्तीचा जीवन प्रवास, ज्यांचे नाव आहे गुरु अंगद देव म्हणजेच भाई लेहना. श्रोते हो, 31 मार्च हा दिवस शीख इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण याच दिवशी म्हणजे 31 मार्च 1504 रोजी शीखांचे दुसरे गुरु गुरु अंगद देव यांचा जन्म झाला. गुरु अंगद देवजी यांचा जन्म पंजाबमधील मत्तेदी सराय, आजच्या सराय नागा येथे झाला. शीख धर्माच्या उभारणीत गुरु नानक देवांनी दिलेल्या संदेशाला संघटित रूप देण्यात आणि शीख समाजाला शिस्त, साधेपणा, सेवा आणि शिक्षणाची दिशा देण्यात गुरु अंगद देव यांचे मोठे योगदान होते. ते फक्त एका धार्मिक परंपरेचे पुढचे गुरु नव्हते, तर एका वाढत्या समाजाला आकार देणारे, विचारांना दिशा देणारे आणि पुढील पिढ्यांसाठी भक्कम पाया घालणारे महान व्यक्तिमत्व होते. गुरु अंगद देव यांचे मूळ नाव भाई लेहना असे होते. त्यांचे वडील भाई फेरुमल्ल हे व्यापारी होते, तर आईचे नाव माता रामो असे दिले जाते. काही परंपरांमध्ये त्यांचे इतरही नामभेद आढळतात. बालपणापासूनच त्यांच्या धार्मिक वृत्ती, कर्तव्य भावना आणि सेवाभाव होता. पुढे त्यांचा विवाह माता खिवी यांच्याशी झाला. माता खिवी यांचे देखील शीख परंपरेत विशेष स्थान आहे, कारण लंगर परंपरेच्या विस्तारात त्यांचा वाटा महत्त्वाचा मानला जातो. गुरु अंगद देवजी यांच्या जीवनकथेचा हा भाग आपल्याला सांगतो की मोठे आध्यात्मिक नेतृत्व अनेकदा साध्या कुटुंबवत्सल आणि श्रमशील जीवनातून घडत असते. भाई लेहना हे सुरुवातीला देवी भक्त होते आणि धार्मिक यात्रांमध्ये सहभागी होत असत, पण त्यांच्या जीवनाला खरी दिशा मिळाली ती गुरु नानक देव यांच्या विचार संपदेमुळे. गुरु नानकांच्या शुद्ध वाणीतील समता, ईश्वरनिष्ठा, अहंकाराचा त्याग, श्रमाची प्रतिष्ठा आणि सेवाभाव या सर्व तत्वांनी भाई लेहना इतके प्रभावित झाले की ते त्यांच्या अत्यंत जवळचे शिष्य बनले. शिष्यत्व म्हणजे फक्त गुरूंच्या जवळ राहणे नव्हे, तर त्यांच्या विचारांना पूर्ण समर्पणाने स्वीकारणे होय. हे भाई लेहना यांनी आपल्या वर्तनातून दाखवून दिले. त्यांच्या निष्ठा, विनम्रता आणि सेवेमुळे गुरु नानक इतके प्रसन्न झाले की त्यांनी त्यांना अंगद हे नाव दिले. अंगद म्हणजे माझे स्वतःचे अंग, माझाच एक भाग हे नावच त्यांच्या गुरुभक्तीचे सर्वोच्च प्रमाण मानले जाते. 1539 मध्ये गुरु नानक देवांच्या पश्चात गुरु अंगद देवजी हे शीखांचे दुसरे गुरु बनले. हा केवळ उत्तराधिकारीचा प्रसंग नव्हता, तर शीख पंथाच्या स्थैर्याची ही मोठी परीक्षा होती. गुरु नानकांनी सुरू केलेला आध्यात्मिक आणि सामाजिक संदेश पुढे नेणे, शिष्य समूहाला संघटित ठेवणे आणि नव्याने तयार होत असलेल्या समाजाला दिशाहीन होऊ न देणे ही एक प्रकारची मोठी जबाबदारी गुरु अंगद देवजी यांनी सांभाळली. ब्रिटानिकानुसार ते 1539 ते 1552 या काळात दुसरे शीख गुरु होते. त्यांच्या नेतृत्वाचा काळ त्या तुलनेने शांत वाटला, पण तो शीख समुदायाच्या संस्थात्मक बांधणीसाठी अत्यंत निर्णायक स्वरूपाचा होता. गुरु अंगद देवजी यांचे सर्वात मोठे आणि चिरस्थायी योगदान म्हणजे गुरुमुखी लिपीचे माननीकरण. पंजाबी भाषेला अधिक स्पष्ट, सुसंगत आणि लोकाभिमुख लिखित मौखिक स्वरूपाचे रूप देण्याचे मोठे कार्य त्यांनी केले. यामुळे सामान्य लोकांपर्यंत वाङ्मय, शिकवण आणि गुरूंची वाणी पोहोचणे अधिक सोपे झाले. पुढे शीख धर्मग्रंथांच्या जतनासाठी आणि प्रसारासाठी हीच लिपी अत्यंत महत्त्वाची ठरली. त्यामुळेच गुरु अंगद देवजी यांचे कार्य केवळ धार्मिक नव्हते,
ते सांस्कृतिक, भाषिक आणि शैक्षणिक पुनर्रचनेसाठीही होते. गुरुमुखींमुळे लोक शिक्षणाला नवी वाट मिळाली आणि एका समाजाची बौद्धिक स्वरूपाची ओळख अधिक ठळक झाली. गुरु अंगद देवजी यांनी शिक्षणाला दिलेले महत्त्वही विशेष लक्षात घेण्याजोगे आहे. त्यांनी मुलांना शिकण्याची प्रेरणा दिली, लेखन वाचनाची सवय वाढवली आणि ज्ञानाचा हक्क हा सर्वांसाठी खुला असला पाहिजे ही भावना दृढ केली. त्या काळात मात्र शिक्षण हे केवळ काही विशिष्ट घटकांपुरतेच मर्यादित राहण्याचा धोका होता. पण गुरु परंपरेत ज्ञान, श्रद्धा आणि आचरण यांचा एकत्र विचार केला गेला. गुरु अंगद देवजी यांनी हीच परंपरा पुढे नेली. एखाद्या समाजाला उभे करायचे असेल तर त्याला भाषा द्यावी लागते, लिपी द्यावी लागते आणि शिकण्याची प्रेरणाही द्यावी लागते. हे त्यांच्या कार्यातून स्पष्ट दिसून येते. त्यांच्या जीवनातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे लंगर परंपरेचा विस्तार. गुरु नानकांनी सुरू केलेल्या या समतावादी परंपरेला गुरु अंगद देव यांनी अधिक बळ दिले. लंगर म्हणजे फक्त सामूहिक भोजन नव्हे, तर तो समानतेचा जाहीर संदेश होता. जात, पंथ, सामाजिक स्तर किंवा आर्थिक भेद न मानता सर्वांनी एकत्र बसून भोजन करणे हे त्या काळात एक प्रकारचे मोठे सामाजिक विधान होते. यामुळेच शीख पंथात सेवा, सहभोजन आणि बंधुभाव ही मूल्ये अधिक दृढ झाली. विशेष म्हणजे माता खिवी यांच्या सहकार्यामुळे ही परंपरा अधिक परिणामकारक स्वरूपात वाढली, असेही शीख परंपरेतील उल्लेख दर्शवतात. गुरु अंगद देवजी यांनी शारीरिक तंदुरुस्ती आणि श्रमक संस्कार यांनाही महत्त्व दिले. शीख परंपरेत त्यांच्या संदर्भात मल्ल आखाडे म्हणजेच कुस्ती आणि शरीर सामर्थ्य वाढवणाऱ्या सर्व उपक्रमांचा उल्लेख येतो. यामागची कल्पना अत्यंत सुंदर होती. निरोगी मनासाठी निरोगी शरीर आवश्यक आहे. आध्यात्मिकता म्हणजे केवळ ध्यानधारणा नव्हे, तर अनुशासित जीवन, परिश्रम, संयम आणि आत्मबल देखील होय. त्यामुळेच गुरु अंगद देवजी यांचे व्यक्तिमत्व आपण केवळ धार्मिक नेते म्हणून पाहू नये, तर ते समाज रचनाकार, संस्कारक आणि शिस्तप्रिय मार्गदर्शक म्हणूनही समजावे. गुरु अंगद देवजी यांचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी गुरु नानकांच्या शिकवणीमध्ये अनावश्यक बदल न करता त्याच तत्वांना अधिक सुबक रचना दिली. ब्रिटनिकांमध्येही नमूद आहे की त्यांनी गुरु नानकांच्या विचारांमध्ये मूलभूत नवकल्पना करण्याऐवजी त्यांचा संदेश निष्ठेने पुढे नेला. पण हीच गोष्ट त्यांच्या नेतृत्वाची ताकद ठरते. प्रत्येक काळात नवे विचार मांडणारे महत्त्वाचे असतात, पण ह्या विचारांना टिकवून ठेवण्यासाठी, त्यांचे संघटन करण्यासाठी आणि समाजात रुजवण्यासाठी ज्या प्रकारचे धैर्य, संयम आणि स्थैर्य लागते ते गुरु अंगद देवजी यांनी दाखवून दिले. त्यांच्या याच नेतृत्वाखाली शीख पंथाला एक सुसंघटित ओळख मिळू लागली. वेगवेगळ्या केंद्रांपर्यंत शिकवणी पोहोचवणे, गुरु नानकांच्या वाणीच्या प्रती उपलब्ध करून देणे आणि समुदायात शिस्तबद्ध धार्मिक सामाजिक जीवन विकसित करणे या सर्व कार्यामुळे शीख धर्माची पायाभरणी अधिक मजबूत झाली. इतिहासामध्ये अनेकदा एखादा संस्थापक व्यक्ती दिशा देतो, पण त्या दिशेला चालण्याजोगा रस्ता बांधणारे पुढचे नेतृत्व असते. शीख धर्माच्या बाबतीत गुरु अंगद देवजी यांची भूमिका अशीच ठरली. गुरु अंगद देव यांचे उत्तराधिकारी म्हणून पुढे गुरु अमरदास यांची नियुक्ती झाली. यावरूनही एक गोष्ट स्पष्ट होते की शीख गुरु परंपरेत उत्तराधिकारी निवड ही रक्तसंबंधांवर नव्हे, तर सेवा, निष्ठा, आध्यात्मिक पात्रता आणि कार्यक्षमतेवर आधारित होती. हीच परंपरा शीख धर्माला नैतिक बळ देणारी ठरली. गुरु अंगद देवजी यांनी केवळ आपला काळ समर्थपणे सांभाळला नाही, तर पुढची परंपराही स्थिर हातात जाईल याची काळजी घेतली. 29 मार्च 1552 रोजी खडूर साहिब येथे गुरु अंगद देवजी यांचे निधन झाले. त्यांच्या जीवनाचा सर्व कालावधी जरी मर्यादित वाटला, तरी त्यांनी केलेले कार्य अत्यंत व्यापक आणि दूरगामी होते. जन्म 31 मार्च 1504, गुरुपदाचा काळ 1539 ते 1552 आणि निधन 29 मार्च 1552 या तारखा आपण लक्षात ठेवतो. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे या काळात त्यांनी शीख धर्माच्या इतिहासात ज्या मूल्यांची रुजवात केली ती आजही तितकीच जिवंत आहे. आज गुरु अंगद देव यांची आठवण काढताना आपण त्यांना फक्त दुसरे गुरु म्हणून नव्हे, तर संघटनकर्ते, भाषिक सांस्कृतिक घडवणारे, शिक्षणप्रेमी, समतेचे पुरस्कर्ते आणि सेवेच्या तत्वांचे प्रत्यक्ष रूप म्हणून पाहिले पाहिजे. गुरु नानकांनी दिलेल्या प्रकाशाला ज्यांनी स्थिर दीपस्तंभाचे रूप दिले ते म्हणजे गुरु अंगद देवजी. शीख परंपरेतील त्यांचे स्थान म्हणूनच अत्यंत मानाचे, प्रेरणादायी आणि ऐतिहासिकदृष्ट्या मूलभूत ठरते. तर श्रोतेहो, 31 मार्चला जन्मलेले गुरु अंगद देवजी हे शीख धर्माच्या इतिहासातील असे तेजस्वी व्यक्तिमत्व होते,
ज्यांनी भक्तीला संघटन दिले, भाषेला लिपी दिली, समाजाला समतेचा संस्कार दिला आणि गुरु परंपरेला स्थैर्य दिले. त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की सेवा हीच श्रेष्ठता, विनम्रता हीच ताकद आणि शिक्षण हीच खरी समाज बदलाची खरी वाट होय. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात गुरु अंगद देवजी म्हणजेच भाई लेहना यांच्या जीवन कार्याविषयीची संपूर्ण माहिती नुकतीच जाणून घेतली. अशा या महान नेत्याला रेडिओ MPSC गुरुच्या व्यासपीठाकडून विनम्र अभिवादन. मला खात्री आहे की ही माहिती तुम्हा सर्वांना नक्कीच आवडली असेल. याबद्दल तुम्हाला जर काही अभिप्राय म्हणजेच फीडबॅक द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही तुमचे फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. तर श्रोते हो, यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी RJ निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका ज्येष्ठ व्यक्तीची जीवनगाथा. धन्यवाद.